महाराष्ट्र योग शिक्षक संघाचं अधिवेशन होतं मधल्या काळामध्ये शेगावला. आपल्या इथून आपण काही योग साधक तिथे गेलो होतो. व्यवहारी काका होते, वसू सर होते, भांगे सर होते, मी होतो, साखरे सर होते, उभयता गणेश हे पण उभयता 1.25 लाख सोबत होते. त्यांचा मुलगा पण होता शिव आमच्या सोबत. तर त्या काळामध्ये डॉक्टर सवालाखे सरांचा आमचा चांगला परिचय झाला. डॉक्टर सवालाखे सर हे मुळात सायकॅट्रिक आहे, म्हणजे मानसोपचार तज्ञ आहे. बरेच दिवस त्यांनी आपल्या इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सेवा दिलेली आहे. निसर्गोपचार तज्ञ आहेत. नॅचरल महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, सदस्य आहेत. साखरे सर पण आहेत. त्यांच्या मिसेस आमच्या सोबत होत्या. त्या बलुचन कॉलेजमध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आम्ही त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की सर, तुमचं जे मार्गदर्शन आहे, तुमचं जे कार्य आहे, तर त्यासाठी आम्हाला एक दिवस द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा. तर आजचा हा दिवस आपण निश्चित केला आणि आपल्या ठिकाणी आहे. सर्वजण आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. नंदुरबार शाळेच्या समोर त्यांचं एक क्लिनिक आहे, दवाखाना आहे. सॉरी, दवाखाना नाही आहे, दवाखाना. त्यांच्या क्लिनिक आहे दवाखाना. म्हणजे कुठलंही औषध न देता रोग्यांवर कसा उपचार करायचा हे ते विशेषतः मार्गदर्शन करतात. त्यांना काल सांगितलं की आज इथे तुम्हाला यायचं आहे, तर त्यांनी लगेच आपली विनंतीला मान्यता दिली आणि एक कॉम्प्लेट पण आपल्या ग्रुपवर मला टाकलं, आम्ही ग्रुपवर टाकलं होतं. तर लेक्चर ऑन इंटिग्रेटेड मेडिसिन ट्रीटमेंट असा त्यांचा आजचा विषय आहे. म्हणजे रोग व आरोग्य साध्या भाषेमध्ये आरोग्य अनुभूती इंटिग्रेटेड मेडिसिन ट्रीटमेंट क्लिनिक असं त्यांच्या क्लिनिकचं नाव आहे. त्यांच्या विशेष करून कॅन्सर, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, किडनी डिसीज आणि इतर आजारावर ते मार्गदर्शन करतात आणि सल्ला देतात. काय असेल त्यावर माहीतच पडेल. तर असे हे डॉक्टर गणेश सवालाखे आपल्या इथं आज उपस्थित आहे. मी गुरुवार आपल्या भागे सरांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. थँक्यू. ओके, चला, तुम्हा सगळ्या योग साधकांचं आजच्या दिवसात हार्दिक हार्दिक स्वागत. ते महत्वाची इथे योग साधक आहेत उपस्थित, तेही माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत आणि मी तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. त्याच्यामुळे हा काळ, हा वेळ, ही संधी हे तुमच्याही आयुष्यात परत येणार नाही. म्हणून याला मस्तपैकी एक वेळा सेलिब्रेट करूया, जोरदार टाळ्या वाजवून. असा मस्त घालायला लावा. तर आता मी टाळ्या का वाजवायला लावल्या? सकाळी सकाळी रामदेव बाबा पण येतात टाळ्या वाजवून देण्यासाठी, येतात ना. ते त्यामुळे काय होतं, ॲक्युप्रेशर, आपल्या शरीरातले जे हातामध्ये जे ॲक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात, शरीर ऊर्जावान होतं. इथे सरांनी मला जो मान आणि सन्मान दिला त्याबद्दल मनापासून त्यांचा पण धन्यवाद देतोय. आणि तुम्ही योग साधक मला आता ऐकणार आहात म्हणून ऐकण्याच्या पूर्वीच धन्यवाद तुमचं मांडतोय, कारण बऱ्याच वेळा ऐकावं लागणार आहे तुम्हाला. ऐकसाल ना? नक्की ना. बघा, एक महत्वाची गोष्ट, उम्र भर गालिब मैं ये गलती करते रहा, उम्र भर गालिब मैं ये गलती करते रहा, धूल चेहरे पर थी, मैं आईना साफ करते रहा, अशाच प्रकारची विशेष म्हणजे आपली हे विचारसरणी असते. म्हणजे आयुष्यभर आपण काय करतो की आपल्या चेहऱ्यावर धूळ कधीच बघत नाही, ते साफ फक्त आरशावरची करत राहतो. आणि कधी कधी काय होते,
आपण जेव्हा एखाद्या काचामधून बाहेर बघतो तर काचावर धूळ असते. कशी? काचावर धूळ असते आणि आपण बाहेरच्या व्यक्तीला म्हणतो की त्याचे कपडे खराब आहेत. पण काचाला जर आपण स्वच्छ केलं तर ऑटोमॅटिकली समोरचा व्यक्ती पण स्वच्छ दिसायला लागतो. दिसतोय ना? तर त्याचप्रमाणे आज आपल्याला मी काही ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून निदान आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो. कसं? आयुष्यभर निरोगी राहू शकतो आणि औषध मुक्त जीवन जगू शकतो. म्हणून माझ्या दवाखान्याचं नाव काय माहितीये? काय आहे? दवाखाना. म्हणजेच कसं? दवापासून मुक्ती. कारण मनुष्याचा जन्म हा अन्न खाण्यासाठी झालेला आहे. कशासाठी झालेला आहे? अन्न खाण्यासाठी. दवा खाण्यासाठी नाही झालेला आहे. कारण तिथं लिहिलंच आहे दवाखाना. म्हणजे या ठिकाणी याल तर इथं काय भेटणार आहे? फक्त दवाच खाऊ घातलं जाणार आहे. आणि माझ्याकडे आल्यावर काय होणार आहे? दवा न खाऊ घालता सुद्धा मी तुम्हाला दुरुस्त करणार आहोत. माझ्या दवाखान्याचं नाव आहे आरोग्यानुभूती. काय? आरोग्यानुभूती. आरोग्यानुभूतीचा अर्थ म्हणजे म्हणजे काय? आहार. काय? आहार. आहारातून म्हणजे रोगमुक्तीकडे. काय? रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभूती. त्यानंतर शेवटचा शब्द काय? अनुभूती. अनुभूती म्हणजे आहारातून रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभव सिद्ध मार्ग. कसा? अनुभव सिद्ध मार्ग. ज्या विषयाला म्हणजे अनुभव पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे आणि सोबतच त्याचे अनुभव पण आहे, तर त्याला विज्ञानाचा दर्जा दिला जातो. बरोबर? म्हणजे मान्यता मिळेल ना. जर त्या अनुभवातून म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टीतून जर अनुभवच जर तुम्हाला योग्य आले नाहीत तर तुम्ही म्हणाल का अनुभूती आहे म्हणून? नाही ना. तर म्हणून माझ्याकडे असे भरपूरसे लोक आहेत ज्यांना वेगवेगळे आजार होते, वेगवेगळे डिसीज होते, वेगवेगळ्या समस्या होत्या. ते तर त्या आजारातून बाहेर निघालेच. पण मी पण म्हणजे जर मला तुम्ही जर 2 वर्ष आधी जर बघितलं असतं तर माझं वजन होतं 84 किलो. किती होतं? 84 किलो. आणि आज आहे 64 किलो. किती आहे? 64 kg. कधी कधी म्हटलं जातं लग्नाच्या वेळेस असा म्हणजे भेंडीसारखा होता. लग्नाच्या वेळेस भेंडीसारखा होता, लग्नानंतर भोपळ्यासारखा झाला. तसंच आमच्या बहिणींसाठी पण म्हटलं जाते लग्नाच्या वेळेस भेंडीसारखी होती आणि नंतर लग्नानंतर भोपळ्यासारखी झाली. तर जे काही भोपळ्यासारखे झाले असं त्यांना पुन्हा भेंडीसारखं होता येतं आणि आमचे जे बांधव आहेत त्यांना सुद्धा भेंडीसारखं होता येतं. आला का लक्षात? कशामुळे? आहारात काही गोष्टींमध्ये परिवर्तन आपण जर केलं तर निश्चितच ते बदल होतात. कारण तो बदल माझ्यामध्ये झालेला आहे. इव्हन माझ्या डोक्यावरचे केस सुद्धा गेले होते, ते सुद्धा परत आले. कशामुळे? आहारामध्ये मी परिवर्तन केल्यामुळे. म्हणून कसं आहे? आहारातून रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभव सिद्ध मार्ग. त्याचा जिवंत उदाहरण मीच आहोत. दुसरा तिसरा कोणी नाही म्हणजे तुमच्यासोबत. पण जेव्हा तुम्ही हे स्वतःच्या आयुष्यात फॉलो करायला लागाल, स्वतःच्या आयुष्यात तुम्ही जेव्हा फॉलो करायला लागाल किंवा त्याला अंगीकारायला लागाल तेव्हा निश्चितच तुमच्यामध्ये सुद्धा हे बदल दिसायला लागतील. काय लागतील? हे बदल दिसायला लागतील. आणि हे बदल निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करून आणतील. आणि काही दिवसानंतर तुमचेच नातवंड असेल किंवा तुमचेच मुलं असतील, ते म्हणतील बाबा आई आजकाल म्हणजे तरुण दिसायला लागलेत, तुम्ही काय करताय असं? पण तुम्ही त्यांना सांगू शकता की आमच्याकडे एक गणेश सव्वालाखे नावाचे एक व्यक्तिमत्व आले होते. त्यांनी आम्हाला काही आहाराविषयी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातील ज्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्यात, आम्हाला सांगितल्या, त्या मी आमच्या आयुष्यातून बाजूला केल्या. काय केल्यात? बाजूला केल्या. आणि त्या बाजूला केल्यामुळे आमच्या मध्ये जो परिवर्तन झालाय तो तुम्हाला दिसतोय. कधी कधी काय होतं की आजपर्यंत आपण भरपूर साऱ्या चुका आयुष्यात केलेल्या असतात. पण माझं म्हणणं असं असतं, जब जागो तब सवेरा. कसं? जब जागो तब सवेरा. म्हणजे मी आज जी माहिती सांगणार आहे ती कदाचित आजपर्यंत आपण चुका भरपूर केल्या असतात आयुष्यात.
कशा केल्या असेल? भरपूर केल्या असेल. पण यानंतर त्या चुका जर आपण आयुष्यातील टाळल्या, काय केल्या? टाळल्या, तर काय होईल? आपल्याला आरोग्य प्राप्त होईल. म्हणजे आपली बीपीची गोळी असो, शुगरची गोळी असो, थायरॉइडची गोळी असो, इव्हन घुटणे दुखीची गोळी असो किंवा बाकी कुठल्याही गोळ्या असो, त्या हळूहळू 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 तुमचे संबंधित डॉक्टर, हो तुमचे संबंधित डॉक्टर, ज्या डॉक्टरांना आजपर्यंत तुम्ही म्हणजे जाऊन आला, भेटून आला, त्यांना कितीतरी वर्षापासून दर महिन्याला पैसे देत आला, ते डॉक्टर स्वतःहून तुमचे मेडिसिन बंद करतील. काय करतील? मेडिसिन बंद करतील. आणि तुम्ही काय व्हाल? औषध मुक्त व्हाल. म्हणून माझ्या दवाखान्याचं नाव आहे दवा ना खाना. आणि ही सगळी प्रोसिजर फक्त 72 तासापासून, किती तासापासून? 72 तासापासून तर 1 महिन्याच्या आत होते. किती महिन्याच्या? पण 100% केलं तर. जर तुम्ही म्हणाल की नाही 50% करतो म्हटलं तर मग तिथे लागेल तुम्हाला 2 महिने. 75% करतो म्हणजे 25% करतो म्हणाल तर 3 महिने. आणि जर तुम्ही म्हणाल 10% करतो तर 1 वर्ष लागेल. म्हणजे कसं आहे, व्यक्ती परिस्थितीत थोडासा फरक पडू शकते. जो आपल्या विचारावर कठोर असेल, नाही मला हे करायचंच आहे, असा व्यक्ती काय होईल? तो 72 तासामध्येच त्याच्या शरीरामध्ये परिवर्तन घडून आले. आणि त्याला वाटतं की नाही आपण टंगळ मंगळ करून किंवा जाऊ दे ना, सवालाखे सरांनी काल सांगितलं, आजच ऐकलं पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, असं जर त्यांचे विचार असेल, त्यांना 1 महिना वेळ लागेल, 2 महिने वेळ लागेल, 3 महिने वेळ लागेल. सगळ्यात पहिला नियम, आपण जेव्हा आज आल्याबरोबर काय केलं? पहिले सुरुवातीला भ्रामरी केलं. आता भ्रामरीला होतं काय? भ्रामरी या प्राणायामाने होतं काय? भ्रामरी या प्राणायामाने आपल्या नाकामधले जे बड्स असतात तिथे नायट्रोजन नावाचा जे गॅस असतो आपल्या शरीरातला, नायट्रिक ऍसिड जो असतो तो साचून असतो, तो संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित व्हायला लागतो. म्हणजे जर तुम्हाला सर्दी असेल, पडसा असेल, खोकला असेल, तरी पण तुम्ही हमिंग जरी करायला लागलात तरी पण तुमची सर्दी, पडसा, खोकला बसतो फक्त हमिंग या प्रकाराने. मग हमिंग हा प्रकार म्हणजे कोणता? मग इकडे आला आपलं भ्रामरी पण आलं. जसं बुद्धम शरणम गच्छामी मध्ये आपल्या ज्यात मुस्लिम कंट्रीमध्ये आलं का लक्षात? त्या पद्धतीने आपण ज्या काही धर्माला बिलॉंग करत असत त्याचं जरी प्रोनाउन्सिएशन आपण मनातल्या मनात जरी करत राहिलो तरी दिवसभरात कमीत कमी 20 मिनिटं जर केले, किती? 20 मिनिटं जर आपण हे भ्रामरी किंवा गुंजन प्रकार जो केला तर निश्चितच आपल्या शरीरामधल्या प्रत्येक तंतू ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे प्रत्येक सेल ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे शरीरातला कॅन्सर असो की कुठल्याही गोष्टी असो हळूहळू हळूहळू दूर व्हायला लागतात. तुम्ही बघितलं असेल चमत्कार होतात, चमत्कार दिसतात. इथे बरेच साधक आहेत जे म्हणजे एक कंडिशन अशी होती की त्यांना चालता येत नव्हतं, तर आज ते चालायला लागले, फिरायला लागले. कशामुळे? योगिक प्रक्रियेमुळे, प्लस जे आपण योग साधना करतो त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला मिळतात, सांगितल्या जातात, त्या आपण फॉलो करतो. तर पहिलं काय? गुंजन. त्यालाच आपण काय म्हणतो? हमिंग. म्हणजे शरीरात नायट्रोजन आणि नायट्रिक ऍसिडची निर्मिती आपल्या शरीरात होते. आणि नायट्रोजन आणि नायट्रिक ऍसिडची आणखी निर्मिती आपल्याला करायची असेल तर सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते 12 या दरम्यान काय करायचं? या दरम्यान आपण फक्त आणि फक्त फळ फ्रूट खाण्याचा प्रयत्न करायचा. आपण काय करतो? सकाळी गेलो इथून योगा करून की मस्तपैकी गमजट ठेवतो असा कुकरवर आणि त्यात टाकतो पाणी, मग टाकतो चहापत्ती, मग टाकतो साखर, मग टाकतो दूध, त्याला मस्तपैकी उकडतो, नंतर गाळतो, नंतर पितो. म्हणजे जे काही तुम्ही इथे योग करताय त्या योग केल्यानंतर जे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण केलेली असते त्या ऊर्जेला पुन्हा हलवतं. आता ओरिजिनल चहापत्तीचा जर विचार केला तर काय होईल? ती आहे कमीत कमी 1.5 लाख रुपये किलो. किती? किती आहे? 1.5 लाख रुपये किलो आहे. आणि आपण जी घरामध्ये चहापत्ती आणतोय ती किती रुपये किलो आहे? 300, 400, 500, 600. आता ओरिजिनल चहापत्तीचे जर पानं आहेत त्याला जर दळलं, म्हणजे दळण्यासाठी खर्च लागेल ना, तर 1.5 लाख किलोची जर चहापत्ती आहे तिला दळायला 5 रुपये लागेल.
म्हणजे 1,50,000 प्लस 5 रुपये एवढे तर लागेल ना. म्हणजे तेवढ्या रुपयाची ती चहापत्ती असायला पाहिजे, पण आपल्याला मिळते 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 600 रुपये. जास्तीत जास्त उच्चात उंची क्वालिटी घेतली, मेरी पसंत उंची पसंत, तर किती होईल? 1000 रुपये. मग खरंच ती चहापत्ती आहे का? नाही. त्या चहापत्तीत काय आहे? त्या चहापत्तीत आहे फम्ब्रोसिन. काय? फम्ब्रोसिन, टॅनिन, त्याच्यानंतर काय? फॅरेटिन, त्यानंतर आहे लीड, रस्ट, डस्ट आणि लाकडाचा भुसा आणि डोक्याला लावायचा डाय. काय? डोक्याला लावायचा डाय. म्हणजे जर तुम्हाला जर चहामध्ये कलरच पाहिजे असेल, काय पाहिजे असेल? कलरच पाहिजे असेल, इकडे डायची पुडी अशी फुलायची, त्याच्यात असं बोट बुचकवायचं आणि इकडे दुधाच्या भांड्यात बुचकून द्यायचं, कलर येऊन जातो. आलं का लक्षात? सोबतच जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हे चहापत्तीचे कण जातात, चहापत्तीचे कण जातात, तेव्हा चहापत्तीमध्ये फेरेटिन नावाचं तत्व असतं. कोणतं? फेरेटिन. फेरेटिन नावाच्या तत्वाचं मॉलिक्युल्स असते 3. किती आहे? 1, 2, 3. किती आहे? फेरेटिन नावाच्या मॉलिक्युल्सचं तत्व आहे 3. आणि आपल्या शरीरात पण एक फेरेटिन नावाचं तत्व असते, त्याला आपण फेरस सल्फेट म्हणतो. त्याचा मॉलिक्युल स्ट्रक्चर असतो 2. किती आहे? शरीरातले किती आहे? नाही, शरीरातले किती आहे? 2. आणि चहापत्तीतले किती आहे? म्हणजे हे 3 माणसं आहे, हे 2 माणसं आहे. ह्या 3 माणसाचं भांडण या 2 माणसासोबत झालं, कोण भारी पडणार? 3 माणसं. मग ह्या काय करते? याच्यातला ओढून घेते, मग हा राहिला फ्री रॅडिकल. समजलं का? म्हणजे तुम्ही इकडे पालकाची किती भाजी खा, तुम्ही इकडे किती कॅल्शियमचं अन्न खा, आयर्नचं अन्न खा, पण जर चहापत्ती इकडनं जर तुमच्या शरीरात जात असेल तर तुमचं हिमोग्लोबिन कधीच वाढणार. म्हणून माझ्याकडे ज्या प्रेग्नेंट माता येतात, म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्याच्या आधी सुद्धा मी मार्गदर्शन करतो आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन करतो. तर अशा कंडिशन मध्ये समजा एखाद्या लेडीचं प्रेग्नेन्सीच्या आधी किंवा ज्या दिवशी प्रेग्नेन्सी राहिली त्या दिवशी हिमोग्लोबिन जर 8 असेल, 9 असेल, तर मी सांगितलेला जो मार्ग असतो त्या मार्गाने जर ती लेडीज जर गेली तर डिलिव्हरीच्या दिवशी म्हणजे 9 महिने 9 दिवसानंतर बरोबर तिचं हिमोग्लोबिन कमीत कमी 16 ते 17 राहतं. किती राहतं? 16 ते 17. कुठलीही मेडिसिन न देता फक्त आणि फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे काय? तिचा मी टोटल साखरयुक्त आणि चहापत्तीयुक्त चहा बंद करतो. काय करतो? साखरयुक्त आणि चहापत्तीयुक्त तिचा चहा बंद करतो. आता असंच एक वेळा माझा लेक्चर चालू होतं एका ठिकाणी, एका शाळेमध्ये शिक्षकांची मीटिंग होती. अक्षरशः ती शिक्षिका रडायला लागली, सर माझा चहा बंद करणं. हो सर म्हणे, एक वेळेस मी माझ्या नवऱ्याला सोडून देईन म्हणे, पण चहाने अजिबात नाही सोडणार म्हणे, किती प्रेम आहे म्हणे त्याचा. म्हटलं अगं बाई, तुझं शरीर किडकिड झालंय, वाढली आहे, सुकली आहे, चेहरा तुझा खोल म्हणजे डोळे तुझे खोल गेलेले आहे, गाला आतमध्ये बसलेले आहेत, तरी मग साखरीला सोडत नाही, चहाला सोडत नाही. काय करू म्हणे, एवढं प्रेम जळलेलं आहे म्हणे त्याच्यावर, बस रे बस म्हणे. नवरा एक परी सोडून देईन म्हणे, पण साखरीला कधीच सोडणार नाही म्हणे चहाला. मी म्हटलं तुझ्यासारखी तूच धन्य. तर अशा काही धन्य ज्या महिला असतात त्यांच्या मागे आपण लागायचं नाही. त्यांना म्हणायचं ओके, तू तुझ्या दिल्या घरी सुखी. काय करू शकतो अशांसाठी? आपण काहीच नाही करू शकत. अशांसाठी आपण कुठलंच काही करू शकत नाही. म्हणून जब जागो तब सवेरा. म्हणजेच काय की चहापत्तीचा मॉलिक्युल तुमच्या शरीरातला फेरेटिनचा एक तत्व हिसकावून घेतो आणि नॅचरल कंडिशनला तुमच्या शरीरात एक फ्री रॅडिकल्स निर्माण होतो, तो उधम करत राहतो. आता फ्री रॅडिकल म्हणजे काय त्याचं उदाहरण सांगण्यासाठी एक सोपं उदाहरण देतो. आता तुमच्या घरामध्ये नातवंड आहे सगळ्यांकडे, माझ्याकडे लहान मुलगा आहे, यांनी बघितलेलं आहे. तो खेळत आहे. काय करताय? तो खेळत आहे. खेळता खेळता त्याच्या हाती एखाद्या मस्त खेळणे आहे. काय? खेळणे आहेत. आणि आजोबांना वाटलं की काय तो खेळतोय इतक्या वेळचा, त्रास होतोय. आजोबांनी त्याच्याकडचं खेळणं घेतलं. काय करेल तो? उधम करेल, मस्त्या करेल. जोपर्यंत ते आबाजी देणार नाही त्याला तोपर्यंत काय करेल? रळ देता का नाही बिलकुल तमाशा करेल. काय करायचं करेल. जोपर्यंत आजोबा त्याला ती वस्तू देत नाही तोपर्यंत त्याची संतृप्ती होणार नाही. म्हणजे तो सुखी होईल का? नाही. म्हणून शरीरामध्ये जेव्हा ही चहापत्ती जाते तेव्हा तुमच्या शरीरात अशाच पद्धतीचं उधम करते. मग जेव्हा
तुमच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी लोह साठलेलं असेल तिथं शरीर स्वतःचं लोह मॅनेज करत. हे काही दिवस पर्यंत मॅनेज होईल. बँकेत 1 करोड रुपये आहेत. किती? 1 करोड रुपये. रोज तुम्ही विड्रॉ करत गेले काय होईल? संपून जाईल ना. तसंच आपल्या शरीरामध्ये पण जे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक हे जे गुड मिनरल्स असतात त्याचा पण साठा कधी ना कधी कमी कमी होत जातो. म्हणून मग आपल्याला हाडदुखी, गुडघेदुखी, जॉईंट पेन किंवा आणखी बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणजेच काय झालं, आपल्या शरीरातला तो बँकेचा जो काही साठा होता 1 करोड रुपयाची जी बॉडी होती आपली, त्यातले अर्धे पैसे आपण खर्च करत गेलो. आता त्याला फिलअप करण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे. काय करायचं? पहिला मार्ग, पहिला काय सांगितलं? ब्राह्मण म्हणजे काय? हमी. दुसरं काय सांगितलं? चहापत्ती आणि साखरयुक्त पदार्थ बंद. आता साखरयुक्त पदार्थ बंद, तर मग साखरीमध्ये असते काय? साखरीमध्ये असते काय? आता साखरेचं नाही सांगितलं असतं साखरीत काय असते तर असो, साखरेसर नाही असं समजूया की साखरेसर आहे. साखर किती महत्वाची लोकांच्या आयुष्यात. तर साखरीमध्ये महत्वाची गोष्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. काय असतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपलं शरीर पहिलेच ऍसिडिक आणि त्याच्यात पुन्हा साखर टाकली काय होईल? ऍसिड प्लस ऍसिड रिफ्लेक्ट होईल. ऍसिडिटी वाढेल की कमी होईल? वाढेल. 100% वाढेल. म्हणजे शुगर इन कॅल्शियम आउट. काय होते? शुगर इन कॅल्शियम आउट. माझ्याकडे एक मुलगी आली, ती काय म्हणाली, सर मला किडनी स्टोनही आहे आणि जॉईंट पेन पण आहे. किडनी स्टोन वाल्या डॉक्टरांकडे गेली म्हणे. तो म्हणाला की कॅल्शियम युक्त अन्न खाऊ नको. आणि माझे जे बोन्स किंवा माझे जे हाडं कमजोर झाले त्या डॉक्टरांकडे म्हणजे ऑर्थोपेडिक वाल्याकडे गेली. तो म्हणाला कॅल्शियम काय. आता मी तर संभ्रमात पडली, म्हणे करू तर काय करू. मी म्हटलं एकच काम कर, चहा, ब्रेड, बिस्किट बंद कर. कारण इकडे ऑर्थोपेडिक होता आणि इकडे किडनी स्टोन वाला होता. म्हणजे इकडे पाहू, इकडे आहे आणि इकडे मी जाऊ तर जाऊ कुठं. म्हटलं माझ्याकडे. कारण पर्याय झाला नाही ना. कारण तिला सांगितलं होतं कॅल्शियम घेशील तर स्टोन वाढेल आणि हा म्हणतो कॅल्शियम घे कारण तुझी बोन डेन्सिटी कमी झालेली आहे. एक डॉक्टर म्हणतोय कॅल्शियम घे, एक डॉक्टर म्हणतोय कॅल्शियम घेऊ नको. मग यांनी पर्याय काय करायला पाहिजे? या लेडीजनी पर्याय काय करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? या लेडीजनी पर्याय मी सांगितलेला तो स्वीकारला आणि विदिन 3 months मध्ये, किती महिने? 3 महिन्याच्या आत तिचं बोन डेन्सिटी पण जी कमी झालेली होती ती भरून आली आणि किडनी स्टोन तिला वारंवार व्हायचा. कसा व्हायचा? वारंवार व्हायचा. तो वारंवार होण्याची टेंडन्सी तिची बंद झाली. कशी झाली? बंद झाली. मग बदल काय केला तिनं? चहापत्ती आणि साखरयुक्त चहा बंद करून टाकला सांगितल्याप्रमाणे. कारण चहापत्ती फेरेटिन कमी करतं आणि साखर काय करतं? कॅल्शियम आउट करतं. म्हणून कॅल्शियम आउट झाला नाही पाहिजे आणि फेरेटिनच्या माध्यमातून हिमोग्लोबिन पण कमी झाला नाही पाहिजे. त्यासाठी तर 3 महिन्याच्या, किती महिन्याच्या? 3 महिन्याच्या तिची ती सगळी समस्या निघाली आणि आज ती चांगल्या पद्धतीने आनंदित जीवन जगत आहे. असं तुमच्याही सोबत होतं. मग तिनं कॅल्शियम साठी घेतलं काय असेल? बरोबर ना? तिला काही नाही, सकाळी 8 वाजतापासून 12 वाजेपर्यंत फळ फ्रूट खायला लावले. कोणती पण खा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यातले त्या व्हिटॅमिन सी युक्त गोळही चालेल, काही हरकत नाही. पण निदान 8 ते 12 वाजेपर्यंत ती पहिले सकाळी काय करायची होती? पोह्याचा नाश्ता. कशाचा? म्हणजे पहिले इकडे 1 कप चहा, एका हातात पोह्याचा चम्मच, चहा चम्मच, चहा चम्मच, चहा चम्मच चालू. अरे काय होणार आहे? ऍसिडिटी वाढणारच ना. मग तिचा चहा पण मी बदलला. काय बदलला? चहा पण बदलला. तर माझ्याकडे एक चहापत्ती पण मी निर्माण करत असतो. ती चहापत्ती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर घेणं जर सुरू केली तर तुम्हाला ऍसिडिटी कधीच होणार नाही, तुम्हाला बीपी कधीच होणार नाही, शुगर कधीच होणार नाही, थायरॉइड कधीच होणार नाही. आणि महिलांमध्ये जर व्हाईट डिस्चार्जचे प्रॉब्लेम असेल, समस्या असेल तर त्या चहापत्तीनं तो पण निघून जातो. असं तो पण निघून जातं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साखरीच्या ऐवजी टाकायचं काय आहे? साखरीच्या ऐवजी नॅचरल कंडिशनचा जो गुळ येतो तो टाकायचा. म्हणजे तुम्ही म्हणाल की आमचं गोड काय आयुष्यातून हिरावून घेता, आमचं आयुष्य तेवढ्यावरच होतं का?
साखर काढली तर आता कोण पिळेल कुठून आम्हाला? प्रश्न आहे ना, बरोबर ना? तर प्रश्न आहे गोड मिळेल कुठून? तर गोड मिळेल आपल्याला गुळामधून. गुळामध्ये नॅचरल प्रक्रिया असतात, त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जात नाही, त्यात सल्फर टाकले जात नाही, गंधक टाकले जात नाही, त्याच्यामध्ये आपला कॉस्टिक सोडा टाकले जात नाही, वेगवेगळे केमिकल्स टाकले जात नाही, त्याच्यामुळे गुळ खाणं गरजेचं. आलं लक्षात? बघ आता आणखी महत्वाची गोष्ट की तुम्हाला बासुंदी करायची आहे, कशाची करायची? गुळाचीच करायची. पहिले दुधाला सगळं आटवून घ्यायचं. काय करायचं? दुधाला सगळं आटवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी गुळाचा पाक त्याच्यात टाकायचा. मस्त लालसर, मस्त अशी खमंग अशी तुमची बासुंदी तयार होते. आणि आवडली नाही तर मला बोलवायचं खायला, मी येईल आणि पूर्ण संपून चाललं. आलं का लक्षात? आता गुलाबजामुन बनवायचे, ते पण गुळाच्या पाकात बनवा. जिलेबी बनवायची, ती पण गुळाच्या पाकात बनवा. तुम्हाला असं म्हणत नाही बनवू नका, खाऊ नका, पण खा. कसं खा? चांगला खा, चांगल्या क्वालिटीचं खा. मग शंकरपाळे बनवायचे आहे, उकडपिंडी बनवायची आहे, शिरा बनवायचा आहे. त्या शिऱ्यामध्ये सुद्धा हेच, घरी ब्राह्मण येतो, पूजा करते, हवन करते आणि प्रसाद कायचा वाटते? साखरीचा वाटते. साखरीचा त्याला म्हणायचं साखर आमची इथं बंद आहे. असंच काय झालं की इकडे येवती नावाचं गाव आहे. किती? कोणतं? येवती नावाचं गाव आहे आणि तिथे एक वाकोडे नावाचे व्यक्ती आहे. ते पूजा अर्चना करायचे आणि सगळ्या लोकांना सांगायचे की बाबा आता आमच्या गावात महाप्रसाद आहे, महाप्रसादाचा काल्याच्या कीर्तनामध्ये आम्ही शिरा देणार आहोत. मग शिऱ्यासाठी जवळपास त्यांनी 20 किलो साखर आणली होती. किती? 20 किलो साखर आणली होती. त्यांना काय म्हटलं? 20 किलो साखर परत करून द्या. आता ते म्हणे सर दुकानदार परत घेईल का? त्याला असं सांग म्हटलं की आमच्या ब्राह्मणाने सांगितलं, पण आमच्या ब्राह्मणाने सांगितलं की साखरीचा शिरा देवाला पावत नाही. आता देव म्हणजे कोण? आपण. देव म्हणजे कोण? कारण देव तर खात नाही, खाणार कोण? आपण. म्हणजे साखरीचा शिरा देवाला पावत नाही असं ब्राह्मणानं सांगितलं, त्या दुकानदाराला सांग. मग दुकानदार काय करेल? अरे हो, देवाची गरज आहे तर बदलून तर द्यावंच लागेल. तर मग 20 किलो साखर परत घेऊन त्याला जवळपास 15 किलो गुळ दिला आणि मग गुळाचा शिरा बनला आणि सगळ्या गावातील देवांनी व्यवस्थित खाल्ला. त्यांना ऍसिडिटी सुद्धा झाली नाही, मळमळ सुद्धा झाली नाही. म्हणजे एवढ्या पद्धतीने आपण परिवर्तन करू शकतो. म्हणून तुम्हाला जे काही खाद्यपदार्थ तयार करायचे असेल त्या खाद्यपदार्थामध्ये साखरीच्या ऐवजी गुळाचा वापर करा. पण गुळ सांगितलंय खायला म्हणून अतिरेक नका. नाहीतर म्हणतात गुळ सांगितलं तर भेल्याच्या भेल्या आणतो घरी खात बसतो. तसं करू नका, त्यानं पण मुंग्या माकोडे लागू शकतात. आलं का लक्षात? त्यानं पण मुंग्या माकोडे लागतात. त्याच्यानंतर आपला ब्रेड आहे. ब्रेड मध्ये असतं काय? ब्रेड मध्ये मैदा तर असतोच, दुसरं काय असते? साखरही असते, तिसरं काय असते? डालडा. काय असते? डालडा. चौथं काय असतं? बेकिंग सोडा पण असते. पाचवं काय असतं? बेन्झाईल क्लोराईड. ते कॅन्सरला प्रोवोक करतं, म्हणजे कॅन्सर निर्मितीसाठी महत्वपूर्ण घटक आहे. ब्रेड आणि बिस्किट सेम मॉलिक्युल्स आहे. ब्रेड आणि बिस्किट सेम मॉलिक्युल्स आहे. आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा डॉक्टर आवर्जून लिहून देतात की हार्टचं पेशंट चहा सोबत बिस्किट. कोणतं बिस्किट? मग लवकर खाऊ. त्याचं सरकं सुरकं नाव तर यायला पाहिजे होतं. मग बिस्किट काय? पण त्या बिस्किटामध्ये आहे काय? डालडा आहे, साखर आहे, मैदा आहे, होमरोसिन म्हणजे त्याच्यामध्ये साखरीमध्ये तो जो मॉलिक्युल्स आहे तो सगळे त्याच्यात आहे. डालडा आहे. डालड्यामध्ये निकेल नावाचा एक मॉलिक्युल्स असतो. तो मॉलिक्युल्स तुम्हाला पॅरालिसिस आणतो. काय आणतो? पॅरालिसिस आणतो. एका पॅरालिसिसच्या संघटनेमध्ये मी गेलो होतो आणि त्या संघटनेमध्ये पाहिलं की बरेचसे पॅरालिसिसचे लोक होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर मस्तपैकी तुम्ही चहा आणणार नाही ना? हा, त्याला कळलंच नाही. तर असो, तर पॅरालिसिसच्या संघटनेमध्ये माझं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यानंतर सगळ्यांना ब्रेड बिस्किट आणि चहाचं मस्त तिथं मेजवानी होती. तर मी म्हटलं ज्याच्यामुळे तुम्हाला हे घडलं तेच तुम्ही वारंवार घेताय, काय होणार आहे तुमच्या आयुष्यात? कधीच तुम्ही पॅरालिसिस मधून बाहेर निघणार नाही. तेच करतोय आपण वारंवार तेच जर करत राहाल काय होणार आहे?
सोबतच ज्यांना पार्किन्सन नावाचा आजार असतो, हातपाय हलत राहतात, कसे असे व्हायब्रेशन्स करत राहतात, अशा कंडिशन मध्ये सुद्धा हा ब्रेड बिस्किट मधला जो मॉलिक्युल्स असतो तोच मॉलिक्युल्स तुमचं व्हायब्रेशन्स वाढवत राहतो. म्हणून जर जे कोणी आपल्या संपर्कात ज्यांना पार्किन्सन आहे, ज्यांचे हातपाय हालत राहतात असे वारंवार वारंवार वारंवार, अशा लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्यातून साखर, चहापत्ती, ब्रेड, बिस्किट जर कमी करून टाकलं तर त्यांचा जो काही विकार असतो तो वाढत नाही. पार्किन्सन हा आजार जो आहे प्रोग्रेसिव्ह आहे. कसा आहे? प्रोग्रेसिव्ह आहे. पण चहापत्ती, ब्रेड, बिस्किट जर बंद केलं तर ते थांबून जात. काय होतं? थांबून जातं. त्यानंतरचा मॉलिक्युल्स आपला आहे केक. केक किती लोक खातात? तर खायचाच असेल तर निश्चित एक काम करायचं, घरी बनवायचा मस्तपैकी, लागत तर तुपाचा बनवायचा, पण डालड्याचा खाऊ नका. कारण मार्केट मधलं जे असते त्याच्यामध्ये वरून जे क्रीम आपण बघतो म्हणे ते क्रीम नसून तो डालडा असतो. काय असतो? डालड्याचा पेस्ट असतो. इव्हन आजकाल आपण आणखी बघत असाल की एवढे चमकदार केक असतात, एवढे कलर असते. आपलं शरीर जेव्हा कलर खाते तेव्हा किडनीवर जाऊन थांबते. मग ऑटोमॅटिकली काही दिवसानंतर आपल्याला किडनीच्या संदर्भातले विकार निर्माण होतात. मग किडनीच्या संदर्भातले जर विकार जर टाळायचे असेल तर काय करावं लागेल? कलरयुक्त पदार्थ खाणं बंद करावं लागेल. काय करावं लागेल? कलरयुक्त पदार्थ खाणं बंद करावं लागेल. आता कलरयुक्त कोणते? मानव निर्मित कलर. नैसर्गिक नाही म्हणत मी. नैसर्गिक टरबूज आहे, त्याचा कलर लाल आहे, तो डिझॉल्व्ह होतो आपल्या बॉडीमध्ये, तो निघून जातो. पण मानव निर्मित जर तो म्हणजे टरबुजासारखा जर कलर असेल किंवा एकदम लाल असेल, असे जे कलर्स असतात ते निघत नाही, ते तुमच्या शरीरात साठत साठत जातात आणि आयुष्यामध्ये नंतर भविष्यामध्ये तुम्हाला तोच कॅन्सर निर्माण करतो. आणि इव्हन तुम्हाला केक मध्ये जे सेन्स वापरले जातात, इसेन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? इसेन्स. ते बनतात कशापासून? पेट्रोकेमिकल्स पासून. कशापासून? पेट्रोकेमिकल्स पासून. जर व्हॅनिला नावाचा जो इसेन्स आहे तो, त्याची जी शेंग आहे, काय शेंग आहे, ती जवळपास 1.5 लाख रुपये किलो आहे. किती? 1.5 लाख रुपये किलो आहे. त्या शेंगेचा अर्क जर काढला तर किती लाख रुपये किलो विकला गेला पाहिजे? जवळपास 2 लाख रुपये तर असेलच. कारण शेंगदाणे 150 रुपये किलो आहे तर त्याचं तेल 300 रुपये किलो आहे ना. तर 3 लाख रुपये किलो असायला पाहिजे, पण आपल्याला तो मिळतो 500 रुपये किलो प्रमाणे. तो असतो पेट्रोकेमिकल्सचा. आणि हे जे पेट्रोकेमिकल्स असतात हेच तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरची निर्मिती करतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? हा जो पहिला घटक आहे म्हणजे षडरिपू. काय? षडरिपू. 6 रिपू, 6 शस्त्रू आहे ना आपले. तर तसेच माझे 6 शस्त्रू आहेत आपल्या आयुष्याचे, आरोग्याचे. तर पहिला कोणता? ब्रेड म्हणजे साखर, ब्रेड, बिस्किट हे एका कॉलम मध्ये ठेव. दुसऱ्या कॉलम मध्ये, आता दुसऱ्या याच्यावर येऊ आपण. नाही, मीठ. मिठावर येऊ. मीठ खायचं असेल तर साधं मीठ खायचं. आणि साधं जेव्हा मीठ खाता तुम्ही भुरकणार, त्याच्यामध्ये प्लास्टिकचे पण मॉलिक्युल्स असतात, ते तुमच्या शरीराला हार्म करत जातात. म्हणजे साल्ट इन कॅल्शियम आउट. दिवसभरात कमीत कमी 3 ग्रॅम ते 4 ग्रॅम, किती? 3 ग्रॅम ते 4 ग्रॅम मिठाची आवश्यकता असते. म्हणजे भाजीतली असो, पोळीतलं असो की कशाही गोष्टीतलं असो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासासाठी कमीत कमी 4 ग्रॅम मिठाची आवश्यकता असते. पण आपण काय करतो? अख्खा मिठाचा पुडा, 1 किलोचा मिठाचा पुडा 2 व्यक्तींसाठी महिन्याभरात खलास करतो का नाही करत? तर 4 ग्रॅम म्हटल्यानंतर दिवसभरात किती झालं? 8 ग्रॅम. बरोबर ना? तर मग एका कुटुंबाला महिन्याभरासाठी किती लागायला पाहिजे? 300 ग्रॅम जास्तीत जास्त. पावर ना, म्हणजे पाव भऱ्या मिठात त्याचा महिना निघाला पाहिजे. पण आपण काय करतो? तर मीठ, या मिठाला थोडस बाजूला ठेवा. कारण कधी कधी म्हणते की आपल्या प्रेमात मीठ पडलं म्हणते, है ना. बरोबर ना. तर मग काय होते? वादविवाद निर्माण होतात ना. तर मिठाने पण वादविवाद निर्माण होतात. भाजीत एक वेळा मीठ कमी पडलं तर चालेल, पण जास्त पडलं तर काय कराल? काय कराल? नाही, काढण्याची पण टेक्निक आहे. काढण्याची पण टेक्निक आहे. कशी काढायची? मस्तपैकी एखाद्या कणकीचा उंडा घ्यायचा, तो एका कपड्यात धरायचा, तो बांधायचा, टाकायचा त्याच्यात. सगळी कणिक ते मीठ ओळून घेईल
आणि दुसरा एक पर्याय असतो की एक पेपर जे असतो ते त्याच्यात टाकायचा, पेपरला पूर्ण एक्स्ट्रा जे मीठ असतं ते येऊन जातो वापस. म्हणजे भाजीत कमी मीठ असेल तर चालेल, पण वरून घेऊ नका. हे पण माझं सांगणं तुम्हाला. त्याच्यानंतर आहे तुमचा आला एक महत्वाचा आवडीचा पदार्थ, तो म्हणजे लोणचं. तो म्हणजे लोणचं. आता लोणच्यामध्ये काय होतं, आता आमच्या ज्या महिला मंडळी आहेत ते काय करतात, आमचे जे बांधव आहेत हे सगळे यांच्यासाठी काय करतात, मस्तपैकी ते जेवायला बसले की पटापट घ्या पोळी घ्या, भाजी घ्या, हे करा ते करा, सगळं ते खाऊ घालते येणे. आणि त्याच्यानंतर हे विचार पण नाही करत की दौडीत किंवा भांड्यात किती पोळी शिल्लक आहेत, किती भाजी शिल्लक आहेत. हे काय म्हणतात, येऊ दे येऊ दे येऊ दे, आणि शेवटी याचं पोट भरल्यानंतर बस झाला म्हणतात. आता बायको पाहिजे त्याच्यात भांड्यात भाजी तर काहीच नाही, इकडे दौडीत पाहिजे एकच पोळी शिल्लक आहे, ओके काही हरकत नाही, इकडे काढते लोणच्याची फॉर्म खात बसते. म्हणजे आपल्या शरीराचं वाटोळं भरून टाकते लोणच्यामुळे. माझं म्हणणं असं असते, बाईनं जर स्वयंपाक बनवला आहे पहिले स्वतः करून द्यायचं, नंतर येणले म्हणजे कसं आहे, हे आणले जेव्हा खाऊ घालतात तेव्हा तुम्ही बनवसाल ना, त्यांच्यासाठी पण चांगलंच बनवसाल. आलं का लक्षात? कारण जशी तळमळ होती यांना खाऊ घालायची, तशी स्वतःला पण तळमळ पाहिजे चांगलं खायची. म्हणजे असं भांडणे लावायचे मला तुमच्यामध्ये, नाही तर म्हणजे भांडण लावून राहिलं. तर चांगलं खा. आता 1 किलो जर भाजी बनवायची असेल तर किती किलो मीठ टाकतो आपण? चमचा भर ना. आणि 1 किलो लोणचं करायचं असेल तर किती मीठ टाकतो आपण? पाव भर ना. मग आता तुम्ही म्हणसाल की सर आमचं लोणचंही बंद करताय का? अरे मार्केटचं लोणचं खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये बेन्झाईल क्लोराईड नावाचं तत्व असतं, ते कॅन्सरला प्रोवोक करतं. म्हणजे कॅन्सर निर्मितीसाठी महत्वपूर्ण घटक आहे, त्याला बॅन करा. घरातलं जर लोणचं असेल तर खाताना काय करायचं, ती फोड घ्यायची मस्तपैकी नळाखाली अशी मस्त धुवून टाकायची, नंतर खायची. मिठाचं प्रमाण कमी करा ना, नाहीतर ताजं लोणचं करा, आज कापा 8 दिवसात संपून टाका, असं तयार करा कमी मिठाचं. होते ना, होते का नाही होत? होते ना. मग त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर आपला चौथा घटक आहे तो म्हणजे तेल. काय? तेल. परत तुमच्या घरामध्ये कोणतं तेल आणलं जाते बरं? असं, ओके. तर तुम्ही कधीतरी सोयाबीनचं तेल ठेचून काढलंय का? निघतं का? माझं म्हणणं असं आहे, सोपं म्हणणं आहे, ज्या दाण्याला ठोकल्यानंतर जर त्याच्यातून तेल निघत असेल तर त्याचं तेल खायला पाहिजे. सोपं आहे ना? कठीण आहे का? ज्या दाण्याला ठोकलं त्या दाण्यातून जर तेल निघालं तर असं तेल खायला पाहिजे. मग आपण काय करतो, ज्या दाण्याला ठोकल्यानंतर त्यातून तेलच निघत नाही असं तेल खाणं जर सुरू केलं काय होणार आहे? समस्या निर्माण होणार आहे. आपलंच तेल निघते. म्हणजे आपलं तेल निघते म्हणजे दवाखान्यात जाऊन आपण पैसे भरतो, हे म्हणजे तेल निघणं एक प्रकारे. सरांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांच्यासाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला पुन्हा एक वेळा पुढची आली. काही लोक आळस देत होते, असे करत होते, त्यांचा आळस पण निघून गेला. टाळी वाजवल्यामुळे होते काय? टाळी वाजवल्यामुळे होते काय? तर स्वतः जागृती तर होतेच, स्वयं जागृती. आणि बाजूला जर झोपत असेल तर तो पण जागतो. म्हणजे स्वयंजागृती आणि जनजागृती करण्याचं एक मेव माध्यम म्हणजे कोणतं? ताली वाजव. बरं. ओके, आपला विषय होता तेलावर होता. तुझा तेलावर. आता तेल एखाद्या हॉटेलवर लिहिलं असते, येथे रिफाईंड तेलामध्ये तळलेले सगळे पदार्थ मिळतील. मग मी वाचतो काय त्याला? मी वाचतो काय? येथे जहर मध्ये तळलेले पदार्थ मिळतात. आता जे काही रिफाईंड ऑइल असते त्याला जर जमिनीवर जर टाकलं तर त्याला मुंगी सुद्धा खात नाही. बघितलंय का? प्रयोग करू पाहायचं ना. त्याच्याऐवजी कच्च्या घाणीचं जेव्हा तेल आणतात ते जेव्हा खाली पडते त्याला मुंग्या लागतात. त्या मुंग्यांना समजतं की हे खायला पाहिजे. आपण बुद्धिवंत आहोत,
काय खायला पाहिजे आपला विचार आपण करायला पाहिजे. आलं का लक्षात? तर महत्वाची आणखी एक गोष्ट, तेल रिफाईन करण्यासाठी म्हणजे सेल्फची लाईफ वाढली पाहिजे. कशाची? सेल्फची लाईफ वाढली पाहिजे. याच्यासाठी त्याच्यावर लिहिलं असतं बेस्ट बिफोर 24 मंथ, बेस्ट बिफोर 48 मंथ्स असं लिहिलं असते. बरोबर ना? तर त्याची लाईफ वाढली पाहिजे. पण जे ओरिजिनल जे तेल असतं फोडल्यानंतर काढल्यानंतर 1 महिन्यात त्याला वास यायला लागतो. बरोबर ना? म्हणजे त्यात एवढे आर्टिफिशियल केमिकल्स टाकले जातात की ते वारंवार आपल्याला डॅमेज करत राहतात. म्हणून ते तेल तुम्ही थोडस टाळा. तर म्हणून कच्च्या घाणीचं तेल आपल्या जवळपासच मिळतं, माझ्या कुठल्याच दुकानं नाही आहेत. आलं लक्षात? तर तेल कच्च्या घाणीचं वापरत चला. फल्लीचं वापरा, तिळाचं वापरा, जवसाचं वापरा, खोबऱ्याचं वापरा. ज्या याच्यापासून तेल निघतं ते वापरा. आणि त्यांची जी भुकटी असते उरलेली त्याची चटणी करून खा. खूप सुंदर तुमचं प्रोटीन मिळेल तुम्हाला त्याच्या माध्यमातून. म्हणजे त्यांच्याकडे ते प्रोटीन ते ढेप असते त्याच्यापासून बारीक केलेली भुकटी सुद्धा अवेलेबल असते. 30 ते 40-50 रुपये किलो असतं. आपण महागडे शेक घेतो, जवळपास 12-12 हजार रुपये खर्च करतो आपण वजन कमी करण्यासाठी. तर एवढं खर्च करायची गरज नाहीये. 40 रुपये किलोच्या पावडर मध्ये सुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. म्हणजे शेंगदाण्याची जे ढेप असते त्याला बारीक केल्यानंतर त्याला सुद्धा तुम्ही पोळीत, भाजीत, कशातही वापरून तुमच्या शरीराची प्रोटीनची रिक्वायरमेंट कमी करू शकता, म्हणजे पूर्ण करू शकता. आपलं वजन जेवढं आहे, जसं माझं वजन आहे 64 किलो, मला कमीत कमी 60 ग्रॅम ते 64 ग्रॅम प्रोटीन खायला पाहिजे दिवसाचं. तर ते त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. आणि 100 ग्रॅम शेंगदाण्याच्या पावडर मधून आपल्याला जवळपास 55 ग्रॅम प्रोटीन मिळते. किती? 55 ग्रॅम. म्हणून रात्री शेंगदाणे भिजत टाकायचे, सकाळी त्याला चावून खाऊन घ्यायचं, म्हणजे तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊन जाईल. ओके, आलं लक्षात? तर त्या पद्धतीनं त्याच्यानंतर एक आणखी मॉलिक्युल्स आहेत, पापडामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मीठ असतं, सोडियम असतं, बेन्झाइल क्लोराईड असतं, पापड खारपट असतो. तर बेन्झाइल क्लोराईड हा काय कॅन्सरला प्रोवन करतं, त्याच्यामुळे पापडाला सुद्धा तुम्ही बॅन करा. हा घरी बनवलेला पापड असेल तर त्याला सोंडे पण लागतात. पण मार्केट मधला पापड कितीही दिवस ठेवा त्याला सोंडा नाही लागत, उदय नाही लागत, त्याला बुरशी लागत नाही, काहीच लागत नाही. त्या बुरशीला सुद्धा समजतं की याला बुरशी लागून फायदा नाही, कारण इथं आपलं काही तत्व नाही. पण जो घरी बनवलेला जो पापड असतो त्याच्यामध्ये आपण बेन्झाइल क्लोराईड वगैरे टाकलेलं नसतं, त्याला सोंडाही लागतं, अळी लागतं, उदळी लागतं, त्याला फंगस पण लागतं. म्हणजे आपल्या लक्षात आलं. आणखी एक गोष्ट की तुमच्या घरामध्ये डाळ आहे आणि एका याच्यात हरभरा आहे, एका याच्यात हरभरा आहे आणि एका याच्यात हरभऱ्याची डाळ आहे. कशाला सोंडे लागेल? म्हणजे सारख्याच ड्युरेशन मध्ये ठेवा पण हरभऱ्यामध्ये सोंडे लागेल. त्या सोंड्यांना सुद्धा समजतं इथं माझं पिल्लावर चांगलं पनपेल, निर्माण जास्त होईल, पण इथं होणार नाही कारण इथं तत्वच नाही आहे, कारण याच्यातले साल्ट गेले, प्रोटीन गेलं, सगळं गेलं, माणसाने त्याच्यावर केमिकल प्रोसेस करून त्याला खतम करून टाकलं. पण जे शेंगदाणे किंवा जे चणे आहेत त्याला घुबडे पण लागतील, त्याला सोंडे पण लागतील, सगळ्या गोष्टी लागतील, कारण तिथे प्रोटीनचे जे तत्व आहे, कारण प्रोटीन मध्ये सगळ्या काही गोष्टीची निर्मिती होते. आता जेव्हा तुम्हाला एखादा सण आला तेव्हा जर तुम्हाला जर पुरणपोळी बनवायची असेल कशी बनवाल? मग गुळ टाकून. पण मग चण्याची डाळ वापराल का चणे वापराल? हा, मी सांगतो तुम्हाला. आता चण्याच्या डाळीचं पुरणपोळी जर केली तुम्ही तर मी फक्त एक खाईन. किती खाईल? आणि चण्यापासून जर पुरणपोळी केली तर मी एकटा एक खाणार नाही, तुम्ही 4 खासाल. मग कोणती खायला आवडेल? चण्यापासून. आणि चण्याची जर पुरणपोळी जर खाल्ली तर तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही, आणि चणा डाळीची जर खाल्ली तर तुम्हाला ऍसिडिटी झाली म्हणून समजाच. मग बनवायची कशी? बरोबर ना? तर बनवायची अशी की रात्रभर पहिले चणे भिजत टाकायचे, दुसऱ्या दिवशी त्याला कपड्यात बांधायचं, मस्त त्याला कोंबू येऊ द्यायचे, आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय करायचं, कुकरमध्ये लावायचं, त्याला मस्तपैकी शिजून घ्यायचं, नंतर त्याची पेस्ट करायची, त्याच्यात गुळाचा पाक टाकायचा, नंतर पोळ्या बनवा, सुंदर होईल. चोथा पण तुम्हाला मिळेल आणि आरोग्य पण मिळेल. काय मिळेल? चोथा पण मिळेल, आरोग्य पण मिळेल आणि ऍसिडिटी पण होणार नाही. मग अशी जर पुरणपोळी जर तुम्ही तुमच्या घरी बनवत असेल तर आवर्जून माझी आठवण करा आणि मला जेवायला बोलवा. येईल, नक्की येईल.
म्हणजे एक पोळी सोडून 4 पोळ्या जरी आरामात असल्या त्या खाऊन टाकतो पण काही टेन्शन नाही, कारण ऍसिडिटी होत नाही. मला माहिती आहे, कारण माझा अनुभव आहे. काय माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातले मॅनमेड जेवढे काही केमिकल्स असतात त्याला दूर ठेवा. जसं पेप्सी, कोकोकोला, थम्सअप, मिरिंडा वगैरे असतं, या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यातून बाजूला ठेवा. एवढ्या गोष्टी तुम्ही बाजूला जर ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला आरोग्य प्राप्त होते. म्हणजे हे 6 घटक आहेत. पहिला घटक चहा, ब्रेड, बिस्किट. दुसरा डालडा, साखर, मीठ, तेल आणि मॅनमेड केमिकल. हे झाले 6 घटक. आणखी काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डाएट फॉलो करायचा आहे. तो म्हणजे असा, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत फळ फ्रूट खायचे. दुपारी 12च्या नंतर जेव्हा केव्हा तुम्ही जेवायला बसता, तुमचं वजन किती आहे? माझं वजन जसं 70 किलो आहे. किती आहे? 70 किलो आहे उदाहरणार्थ. तर मी कमीत कमी 350 ग्रॅम फ्रुट्स, सलाद किंवा अशा पद्धतीनं मला काही खायला पाहिजे. आणि उरलेले जे 350 ग्रॅम आहे ते माझं पोळी, भाजी, ब्रेड जे काही असेल, पोळी, भाजी आणि त्याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स मिळायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या ताटामध्ये काय करायला पाहिजे, एक ताटाचं थोडंसं नियोजन करून देतोय तुम्हाला, बघा करता आलं तर. 3 प्रकारचं सलाद. किती? 3 प्रकारचं सलाद, 3 प्रकारची चटणी, 3 प्रकारची भाजी. पहिले सलाद खाऊन घ्यायचं, चटणी खायची, त्याच्यानंतर आपल्या 3 प्रकारच्या भाज्या खायच्या, मग नंतर वरण भात जे काही असं उरलं ते खायचं. आणि जर जेवण करताना जर तुम्हाला गोड खाण्याची जर इच्छा झाली, दिवसभर जेवढं की गोड धोड भेटते तेवढं खिशात भरून ठेवा. आणि जेव्हा जेवण करायला बसता त्या ताटासोबत खा. जेवताना किंवा खाण्यासाठी जास्तीत जास्त दिवसातून, जसं तर म्हटलं जातं, आयुर्वेद म्हणतं, 1 वक्त खाए उसको कहते हैं योगी, 2 बार खाए उसे कहते हैं भोगी, और 3 बार खाए उसे कहते हैं रोगी. तो हमें क्या बनना है? योगी बनना है, भोगी बनना है या रोगी बनना है, खुद हमें डिसाइड करना है. क्या करना है? खुद हमें डिसाइड करना है. योगी बनो, रोगी बनो या भोगी बनो. क्या बनना चाहते हो? योगी बनायचं आहे ना, हा भोगी बनायचं आहे, हा 2 टाइम खायचा आहे. तो 2 वेळा खाण्यासाठी, म्हणजे फक्त तोंड किती वेळा खोलायचं खाण्यासाठी? 2 वेळा. जर 2 वेळा जरी तोंड खाण्यासाठी जरी उघडलं तरी तुमच्या शुगरच्या, थायरॉइडच्या, बीपीच्या, शुगरच्या सगळ्या काही गोळ्या 3 महिन्याच्या आत आयुष्यभरासाठी दूर होऊन जातात. एवढी ताकद फक्त 2 वेळा खाण्यासाठी तोंड खोलल्याचे फायदे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 जेवणाचं टायमिंग आहे. म्हणजे सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शक्यतो जेवण करा. सकाळी 6 ते संध्याकाळी 6, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 8. आणि काही लोक असे असतात, रात्री 1 वाजता खातात, ते दुसऱ्या दिवशी खातात. त्यांच्यासारखे जर झाला तर ते लठ्ठ होऊन जातात. आलं लक्षात? आपल्याला लठ्ठ व्हायचं नाही. आपल्याला काय व्हायचंय? निरोगी व्हायचंय. औषध मुक्त जर जीवन जगायचं तर सकाळी 8 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान जेवण करा. पहिलं जेवण सकाळी 8 वाजता करा किंवा 10 वाजता करा आणि संध्याकाळचं 6 वाजता करा. त्याच्यानंतर जमिनीवर उघड्या पायाने चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सॉक्सच आपण घालून असतो, घरात फरची आहेत, बाहेर निघालो मग फरची. दुकानापाशी जरी जात असून गाडीने जातो तर 2 व्हीलरनं जाण्यापेक्षा पैदल बगर चपलीनं जाण्याचा प्रयत्न करा. 0 व्होल्ट थेरपी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये 0 थेरपी म्हणजे 0 व्होल्ट असला पाहिजे. जेव्हा आपण जमिनीवर राहतो 20 मिनिटं जमिनीवर राहा, रोज जमिनीवर एक्सरसाइज करा, पायातले सॉक्स काढून करा, काही हरकत नाही, माती लागू द्या शरीराला. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स असतात त्याची काळजी स्वतः घ्या. तुमच्या आहारामध्ये तुम्ही तेल, तूप खाऊ शकता, काही हरकत नाही. तेलाला तळायचं नाही. भाजी जर करायची असेल तर पहिले भाजीला सगळं उकडून घ्यायची. काय करायची? उकडून घ्यायची. त्याच्यात मी करतो तशी भाजी, म्हणजे इव्हन कीर्तिबाबू गांधी पण तशीच भाजी करतात मी सांगितल्याप्रमाणे. ते पण माझे फॉलोअर्स आहेत. माझं हे सगळं सांगायची फीज असतं जवळपास 5,000 रुपये. किती असते? ती सगळी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सरांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. तुम्हाला याच्यासाठी मी कुठलेही चार्ज करत नाही. पण ही माहिती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर अंगीकारली तर निदान तुमचे 5,000 नाही, तुमच्या आयुष्याचे 5 लाख, 50 लाख, कितीतरी लाख रुपये असतील. कारण ओपन हार्ट सर्जरी करायचं काम तुम्हाला कधीच पडणार नाही. बीपी, शुगर, थायरॉइडच्या गोळ्या जर चालू असतील तर बंद जाईल. एवढी सुंदर माहिती तुम्हाला आज मिळालेली आहे. आणि सोबतच घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्यांना फ्रीज आणि प्लास्टिक मधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या देऊ नका. कसं आज आपण बघतोय की 8 वर्षाची 9 वर्षाची मुलगी, तिला मेन्सेस चालू होत आहे.
का होत आहे, कशामुळे चालू होत आहे. माझी आई, तिची आई, तिनं मला दूध कशात पाजलं होतं, तिनं मला दूध वाटीत घेतलं होतं आणि चमच्याला पाजलं होतं. आजची आई काय करते, पैदा झाला लेकरू का प्लास्टिकची बॉटल आणते, गरम करते, त्याच्यानंतर तिला थंडी होते, ते गरम गरम दूध त्यात टाकते, दूध थंड झाल्यानंतर मुलाला पाजते. प्रत्येक 3 तासानंतर इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनचं इंजेक्शन एक प्रकारच्या मुलीला देत आहे. म्हणून ती मुलगी 8व्या वर्षात 9व्या वर्षात मेन्सेस तिला येत आहे. मग 8व्या वर्षात जर त्या मुलीला जर मेन्सेस जर आली तर ते किती वर्षात बंद होईल. पहिलेची महिला तिला मेन्सेस 60, 70, 80 पर्यंत चालायची. म्हणजे महाभारताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 100 पुत्र झाले, म्हणजे 100 वर्ष तर निदान तिला महावारी आलीच असेल ना, तेव्हाच लेकरं झाले असेल ना एवढे मोठे, बरोबर ना. म्हणजे आपलं आयुष्य हळूहळू कमी होत आहे. मग 8व्या वर्षात महावारी आली तर 30 आणि 40 मध्ये तिची महावारी थांबून जाते. आणि नंतर आपण आजच्या लेडीजचा, मुलीचा लग्न करण्याचं जे वय आलेलं आहे 30-35 आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तिचं लग्न केलं तर लग्न झाल्यानंतर तिला मुलंबाळ होतील का, नाही होतील. म्हणून काय करायला पाहिजे, आपल्या घरामधलं जेवढं प्लास्टिकच्या युक्त जेवढे काही अन्न पदार्थ आहेत आणि ते जर फ्रीज मध्ये जर डांबून ठेवलेले असेल त्याला काढा. माझ्याकडे फ्रीज नाहीये. माझी मिसेस अमलोकचंद महाविद्यालयाला सिनियर लेक्चरर आहे. जवळपास 2 लाख रुपये पगार आहे. महिन्याकाठी कमीत कमी 20 फ्रीज मी घेऊ शकतो, पण मी घेतला नाही. आणि मी स्वतः काही ना काही कमवत असेलच, बरोबर ना, पण मी पण घेतला नाही. कारण कसं आहे का, त्या फ्रीजच्या माध्यमातून आपण आपल्या घरामध्ये रोग आणतो. जर जो फ्रीज आपल्या घरात असताना ओझोन लेअरला जर छिद्र पाडू शकतो तर आपण तर जिवंत माणसं आहोत, तर आपल्याला सुद्धा तो हे करेल. आणि तेच प्लास्टिक युक्त जेव्हा दूध लहान मुलाच्या पोटात जातं, म्हणजे मुलीच्या पोटात गेलं तसं झालं, पोराच्या पोटात गेलं काय होईल. पहिल्याच्या पोराला 14-15 मध्ये दाढीमूछ येऊन जात होती, 14-15 मध्ये दाढीमूछ येत होती. आजचा 20 वर्षाचा होते तरी त्याला दाढीमूछ येत नाही. काऊन नाही होत, कारण त्याच्या शरीरात सुद्धा इस्ट्रोजन म्हणजे लेडीज हार्मोन आहे. मग आता लेडीज हार्मोन युक्त मुलाचं लग्न एका लेडीज हार्मोन युक्त मुलीसोबत झालं तर मुलंबाळ होणार का, नाही होणार. कारण त्याच्यामध्ये पण तेच आहे, काय, लेडीज हार्मोनच आहे. आणि हिच्यामध्ये सुद्धा लेडीज हार्मोनच आहे. मग एक लेडीज आणि हा जरी शरीराला माणूस असला तरी पण त्याच्या शरीरामधले जे गुणसूत्र आहे ते सुद्धा कसे आहेत, लेडीजचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मुलबाळ होणार नाही. म्हणून अशा येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला आपल्याला वाचवायचं आहे. अरे जर एखाद्या म्हशीचं लग्न करून द्यायचं आहे, समजा उदाहरणार्थ खेड्यामध्ये म्हशी असतात का नाही. आता मग तो खेड्यातला जो शेतकरी आहे तो काय करतो, आपल्या म्हशीसाठी चांगला रेडा शोधते का नाही. म्हणजे तू विचारते, ओ भाऊ केस डोकं खाजून राहिले भाऊ, तुमच्या रेड्याला काय खाऊ घालता, ढेप. तुमच्या रेड्याला काय खाऊ घालता, चना. म्हणजे असं विचारते मग तो सांगते माझ्या या रेड्याला भरपूर सारा खाऊ घालतो. बघ आपण त्या रेड्याचं सिलेक्शन करतो. आणि नंतर काय, तर ज्या पद्धतीनं आपण रेड्यासाठी सिलेक्शन करतो त्या पद्धतीनंच आपल्या मुलं बाळांसाठी सुद्धा लग्न करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पण करायला पाहिजे. म्हणून कुंडली बघण्यापेक्षा त्यांचे काही रिपोर्ट्स तुम्ही काढावे आणि त्यामध्ये कॅल्शियम आणि आयनची मात्रा मुलामध्ये आणि मुलीमध्ये किती प्रमाणात आहे हे चेक करावे आणि त्यानंतरच आपल्या मुलांचं आणि मुलींचं लग्न करावं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. या लक्षात ठेवून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारा आणि सोबतच स्वतः पण आपणही औषधमुक्त जीवन जगा आणि आपल्या मित्रपरिवारांना पण जगवणं शिकवा. धन्यवाद. यवतमाळ येथे डॉक्टर गणेश सवालाख यांचे क्लिनिक, आरोग्यानुभूती, दवाखाना, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ, नंदुरकर शाळेच्या एक्झॅक्ट समोर. या अवश्य भेट द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला पण वाजवा. आणि महत्त्वाचे नवीन व्हिडिओचे अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. थँक्यू मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या या चॅनलवर. थँक्यू सो मच.